पाठ 15. ध्वनी. एखादी वस्तू कंप पावत असेल तर त्यापासून ध्वनीची निर्मिती होऊ शकते हे तुम्हाला माहिती आहे. अशा कंपनामुळे ध्वनी कसा निर्माण होतो हे आता आपण बघूया. त्यासाठी आपण नादकाट्याचा उपयोग करून घेणार आहे. नादकाटा म्हणजे एक आधार आणि दोन भुजा असलेला आणि धातूपासून बनलेला. या ठिकाणी आपल्याला स्थिर नादकाटा दिसतोय. नादकाट्याच्या सभोवतालच्या हवेची स्थिती दाखवण्यासाठी उभ्या रेषांचा वापर केलाय. इथे उभ्या रेषांमधलं अंतर समान आहे याचाच अर्थ हवेतील वायूचे रेणू एकमेकांपासून सरासरी सारख्याच अंतरावर आहेत आणि त्यामुळे हवेचा सरासरी दाब A, B, C या तीनही ठिकाणी सारखाच आहे. आता आधाराच्या मदतीने नादकाठा कडक रबरी तुकड्यावर आपटायचा. त्याबरोबर भुजा कंप पावायला सुरुवात होते, म्हणजेच त्यांची मागे पुढे अशी नियतकालिक हालचाल सुरू होते. या हालचालीमुळे काय होतं ते आता टप्प्याटप्प्याने बघूया. या ठिकाणी दाखवल्याप्रमाणे नादकाट्याच्या भुजा एकमेकांपासून दूर गेल्या आहेत. त्यामुळे भुजांच्या लगतची बाहेरील हवा दाबली जाते आणि तिथल्या हवेचा दाब तुलनेने वाढतो. या ठिकाणी हवेतील भाग A इथं अशी उच्च दाबाची निर्मिती झालेली दिसतेय. उच्च दाब आणि उच्च घनतेच्या या भागाला संपीडन म्हणतात. आता कंपनाची ही आहे पुढची स्थिती. या ठिकाणी नादकाट्याच्या भुजा एकमेकांच्या जवळ आल्या आहेत. त्यामुळे भुजांच्या लगतची बाहेरची हवा विरळ होते आणि तिथला म्हणजेच भाग A मधला हवेचा दाब कमी होतो. कमी दाब आणि कमी घनतेच्या या भागाला विरलन असं म्हणतात. परंतु याच वेळेला आधीच्या संपीडन स्थितीतल्या हवेतील रेणूंनी आपली ऊर्जा पुढील भागातील रेणूंना म्हणजेच भाग B ला दिल्यामुळे तिथली हवा संपीडन स्थितीमध्ये जाते. भुजांच्या अशा प्रकारच्या सतत अतिशय वेगाने होणाऱ्या नियतकालिक हालचालीमुळे हवेमध्ये संपीडन आणि विरलन यांची मालिका निर्माण होते आणि नादकाट्यापासून दूरपर्यंत पसरत जाते. याला आपण म्हणतो ध्वनी तरंग. आणि हे ध्वनी तरंग कानावर पडले की कानातला पडदा कंपित होतो आणि त्याद्वारे विशिष्ट संदेश मेंदूपर्यंत पोचतो आणि आपल्याला ध्वनी ऐकल्याची जाणीव होते. यानंतर ध्वनी प्रसारण आणि माध्यम. हवा, पाणी किंवा स्थायूसारख्या एखाद्या माध्यमातून लहरींच्या रूपाने प्रवास करून ध्वनी आपल्या कानापर्यंत पोचतो. मात्र ध्वनीच्या निर्मितीसाठी आणि प्रसारणासाठी हवेसारख्या माध्यमाची आवश्यकता असतेच असते. ते जर माध्यम नसेल तर ध्वनी आपल्यापर्यंत पोचू शकत नाही. कसं त्यासाठी हा प्रयोग बघा. या ठिकाणी या रचनेमध्ये काचेची एक हंडी सपाट पृष्ठभागावर ठेवली आहे. एका नळीमार्फत ही हंडी एका निर्वात पंपाला जोडली आहे. निर्वात पंपाच्या मदतीने आपण हंडीतली हवा बाहेर काढू शकतो आणि हंडीमध्ये एक विद्युत घंटी असून तिची जोडणी हंडीच्या झाकणाद्वारे केली आहे. प्रयोगाच्या सुरुवातीला निर्वात पंप बंद ठेवायचा. त्यावेळेला काचेच्या हंडीत हवा असेल. यावेळेला जर आपण विद्युत घंटीची कळ दाबली तर तिचा आवाज आपल्याला हंडीच्या बाहेर ऐकू येईल. आता निर्वात पंप सुरू करायचा. त्याबरोबर हंडीतलं हवेचं प्रमाण कमी कमी होत जाईल आणि जसं हे प्रमाण कमी होईल तसतशी विद्युत घंटीच्या आवाजाची पातळी कमी कमी होत जाईल. निर्वात पंप जर आपण खूप वेळ चालू ठेवला तर हंडीतली हवा खूपच कमी होईल आणि त्यावेळेला विद्युत घंटीचा आवाज अगदी क्षीण असा ऐकू येईल. आणि जर आपण हंडीतली हवा पूर्णपणे बाहेर काढू शकलो तर विद्युत घंटीचा आवाज ऐकू येईल का? तर अर्थातच नाही. यावरून काय सिद्ध होतं की ध्वनीच्या निर्मितीसाठी आणि प्रसारणासाठी माध्यमाची आवश्यकता असते. त्याचबरोबर हेही लक्षात ठेवा की चंद्रावर गेलेले दोन अंतराळवीर एकमेकांच्या अगदी जवळ उभं राहून बोलले तरी त्यांना एकमेकांचं बोलणं ऐकू येत नाही, कारण चंद्रावर हवा नाही. त्यामुळे हे अंतराळवीर भ्रमणध्वनीसारखं तंत्रज्ञान वापरून एकमेकांशी संवाद साधतात. भ्रमणध्वनीमध्ये वापरात येणाऱ्या विशिष्ट लहरींना
प्रसारणासाठी कुठल्याही माध्यमाची गरज नसते. आता बघूया ध्वनी तरंगांची वारंवारिता. आता नादकाट्याच्या कंपनामुळे हवेमध्ये संपीडन आणि विरलन कसं निर्माण होतं हे आपल्याला समजलं. जर अजून सूक्ष्म रीतीने बघितलं तर हवेची घनता आणि दाबातील बदल याप्रमाणे आहेत असं तुमच्या लक्षात येईल. आणि कुठलीही वस्तू हवेमध्ये कंप पावली तर हवेत अशाच प्रकारचे ध्वनी तरंग निर्माण होतात. विरलन आणि संपीडन मिळून तरंगाचं एक आवर्तन होतं. एका सेकंदात नादकाट्याच्या भुजा जितक्या वेळा पुढे मागे होतील तितकी आवर्तनं एका सेकंदात हवेत तयार होतील. मग एका सेकंदात हवेत किंवा इतर माध्यमात निर्माण होणाऱ्या एकूण आवर्तनांची संख्या म्हणजेच त्या ध्वनी तरंगांची वारंवारिता, आणि ही वारंवारिता हर्ट्झ या एककात मोजतात. जर एका सेकंदात एक कंपन झालं तर त्या कंपनाची वारंवारता असते 1 हर्ट्झ. एखादा नादकाटा किती वारंवारितेने कंप पावेल हे त्याच्या भुजांचा आकार म्हणजेच लांबी आणि जाडी आणि तो नादकाटा कोणत्या पदार्थापासून बनलाय यावर अवलंबून असते. यानंतर ध्वनी आणि संगीत. ध्वनी तरंगांच्या वेगवेगळ्या वारंवारितेमुळे वेगवेगळ्या स्वरांची निर्मिती होते. संगीतामध्ये स्वर निर्मितीसाठी वेगवेगळ्या प्रकारच्या वाद्यांचा उपयोगही केला जातो. यामध्ये सतार, व्हायोलिन, गिटार यासारख्या तंतुवाद्यांचा, त्याचप्रमाणे बासरी, सनई यासारख्या फुंकवाद्यांचा वापर होतो. गळ्यामधून सुद्धा वेगवेगळे स्वर निर्माण करता येतात. तंतुवाद्यांमध्ये वापरलेल्या तारांवरचा ताण कमी जास्त करून तसंच तारेच्या कंप पावणाऱ्या भागाची लांबी बोटांनी कमी जास्त करून कंपनाची वारंवारता बदलली जाते आणि निरनिराळ्या स्वरांची निर्मिती होते. बासरीसारख्या फुंकवाद्यात बोटांनी बासरीवरची छिद्र दाबून किंवा मोकळी करून आणि बासरीतल्या कंप पावणाऱ्या हवेच्या स्तंभाची लांबी कमी जास्त केली जाते. यानंतर मानव निर्मित ध्वनी. मानवामध्ये ध्वनी हा स्वरयंत्रात निर्माण होतो. घास गिळताना आपल्या हाताची बोटं तुम्ही घशावर ठेवली तर काहीसा हलणारा एक उंचवटा तुम्हाला जाणवतो, हेच ते स्वरयंत्र. हे श्वासनलिकेच्या वरच्या बाजूला असतं. त्यामध्ये 2 स्वरतंतू असतात आणि या स्वरतंतूंमध्ये असलेल्या जागेतून हवा श्वासनलिकेत जाऊ शकते. फुफ्फुसातली हवा जेव्हा या जागेतून जाते तेव्हा स्वरतंतू कंप पावतात आणि ध्वनीची निर्मिती होते. स्वरतंतूंना जोडलेले स्नायू या तंतूंवरचा ताण कमी किंवा जास्त करू शकतात आणि त्यामुळे वेगवेगळे ध्वनीही निर्माण करू शकतात. पुरुषांचं स्वरतंतू जवळपास 20 मिलीमीटर लांब तर स्त्रियांमध्ये 15 मिलीमीटर लांब असते. यामुळे पुरुष आणि स्त्रिया यांचा आवाज वेगवेगळ्या पट्टीचा असतो. यानंतर ध्वनी क्षेपकापासून ध्वनी निर्मिती. ध्वनी क्षेपकाची अंतर्गत रचना आडव्या छेदाच्या रूपात याप्रमाणे दिसते. यामध्ये एक कायम चुंबक असतो. त्याच्या भोवती गुंडळलेल्या कुंतलातून विद्युत प्रवाह प्रवाहित झाला की चुंबकीय क्षेत्र तयार होतं. 2 चुंबक एकमेकांच्या जवळ आणले तर त्यांच्या स्थितीनुसार त्यांची हालचाल होते. तसंच इथे कुंतलाद्वारे निर्माण झालेल्या चुंबकीय क्षेत्रानुसार ते कुंतल मागं पुढं हलू लागतं आणि कुंतलाचं हे हलणं म्हणजेच त्याची वारंवारिता आणि आयाम, त्यातून वाहणारा विद्युत प्रवाह कशा प्रकारे बदलतोय यावर अवलंबून असते. याच कुंतलाला जोडलेल्या ध्वनी क्षेपकाच्या पडद्याची मागे पुढे हालचाल व्हायला लागते. ध्वनी क्षेपकाचा वापर करून खूप मोठ्या पातळीचा आवाज निर्माण करता येतो. पण आपल्याला माहितीये की ध्वनीची पातळी सुमारे 100 डेसिबल पेक्षा जास्त असेल तर तो ध्वनी आपल्याला त्रासदायक ठरू शकतो आणि म्हणूनच ध्वनी क्षेपकाची क्षमता जरी कितीही मोठा ध्वनी निर्माण करण्याची असली तरी त्यावर मर्यादा ठेवणं आवश्यक आहे. तरच ध्वनी प्रदूषण आपण टाळू शकतो.